बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। ज्या ईडीच्या रकमेचे वाटप गरिबांना करण्याचे स्वप्न पंतप्रधान मोदी दाखवत आहेत ते ईडीचे एक घोटाळा आहे अशी टीका ठाकरे गटाने केली आहे। तसेच दहशतवाद करून ईडीने हजारो कोटी रुपये भाजपच्या खात्यात जमा केले असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाने मुखपत्रातून भाजपवर केलाय। गेल्या काही दिवसांपासून तपास यंत्रणांवरून ठाकरे गट सातत्याने भाजपवर निशाणा साधत असल्याचे पाहायला मिळत आहे। ज्या ईडीच्या रकमेचे वाटप गरिबांना करण्याचे स्वप्न पंतप्रधान मोदी दाखवत आहेत ते ईडीचे एक घोटाळा आहे। दहशतवाद करून ईडीने हजारो कोटी रुपये भाजपच्या खात्यात जमा केले। चॅरिटी बिगिन्स ॲट होम याप्रमाणे आधी या पैशांचे वाटप जनतेला करा, मग ईडीच्या कस्टडीमधील 3000 कोटींच्या गाजरांची पुंगी वाजवा। पंतप्रधान मोदी म्हणजे आश्वासनांचा घोटाळा आहे हे जनतेच्या लक्षात आलं आहे। 15 लाखांच्या भुलभुलैयात ती फसली, मात्र ईडीच्या रकमेची तुमची लोणकडी थाप पश्चिम बंगालमधील जनतेला फसवू शकणार नाही हे लक्षात ठेवा असे ठाकरे गटाने म्हटले आहे। तोंड भरून आश्वासने देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात कुणी धरणार नाही। मागील 10 वर्षांपासून देशातील जनता याचा चांगला अनुभव घेत आहे। आता पंतप्रधानांनी आणखी एका फसव्या आश्वासनाचे रंगीत फुगा पश्चिम बंगालच्या आकाशात सोडला आहे। पश्चिम बंगालमधील गरिबांचा लुटलेला पैसा ईडीने जप्त केलाय, तो त्या राज्यातील गरिबांना वाटणार असे गाजर मोदी यांनी तेथील जनतेला दाखवलं आहे असे म्हणत ठाकरे गटाने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं म्हटलं आहे। यामुळे शिवसेनेने या मतदारसंघात उभे केलेल्या विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांची मोठी अडचण झाली आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघ सध्या शिंदे गटाकडे आहे। येथे शिवसेनेने पुन्हा एकदा विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे, पण तत्पूर्वीच संजय गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून महायुतीला विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार झटका दिला आहे। गायकवाड यांनी राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळत नसल्यामुळे हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे। दुसरीकडे प्रतापराव जाधव यांनी गायकवाड अर्ज मागे घेतील असा दावा केला आहे, पण गायकवाड यांनी आपण आपली उमेदवारी मागे घेणार नसल्याचे ठासून सांगितले आहे। मी माझा अर्ज मागे घेणार नाही, मी शिवसेनेत बंड केले नाही, पण मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे। आता अर्ज मागे घेण्याच्या 4 तारखेनंतर कळेल काय होईल ते, असे सूचक विधान संजय गायकवाड यांनी या प्रकरणी केले आहे। मी माझी उमेदवारी अचानक दाखल केली नाही, माझी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती, त्यामुळे मी अर्ज दाखल केलाय। तुर्तास माघार नाही, दरवेळी मी 40 ते 50 हजार लोकांसमोर जाऊन अर्ज भरतो। यावेळी केवळ 5 जणांना सोबत नेत उमेदवारी दाखल केली असेही गायकवाड यांनी म्हटले आहे। सकल मराठा समाजाने छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलवलेल्या बैठकीत तुफान हाणामारी झाली आहे। ही बैठक मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार बोलवण्यात आली होती, पण त्यात ऐनवेळी वाद झाला। परिणामी या बैठकीसाठी आलेल्या नागरिकांची घोर निराशा झाली आहे। मनोज जरांगे पाटील लोकसभा निवडणुकीचा उमेदवार ठरवण्यासाठी गावोगावी बैठक बोलवण्याचे आवाहन केले होते। त्यानुसार छत्रपती संभाजीनगरमधील एका मराठा मंदिर मंगल कार्यालयात मराठा समाजाची समन्वयक बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीसाठी पंचक्रोशीतील मराठा नागरिक जमले होते, पण या ठिकाणी काही जणांनी लोकसभा निवडणुकीसाठी एका उमेदवाराचे नाव घेतले आणि बैठकीत एकच वाद झाला। त्यात केवळ पुरुषच नव्हे तर महिलाही एकमेकींना भिडल्या। या बैठकीला उपस्थित असणाऱ्या काही जणांनी आक्षेप घेतला, त्याचवेळी त्यांनी आम्हाला विचारात न घेता ही बैठक बोलवण्यात आल्याचाही आरोप केला। यामुळे वातावरण तंग झालं। मराठा कार्यकर्ते बाळू अवताडे यांनी एका तरुणाला मारहाण केली, यामुळे वातावरण अधिकच बिघडलं। त्यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। यावेळी काही महिलांमध्ये बाचाबाची झाली। या घटनेमुळे बैठकस्थळी मोठा तणाव निर्माण झाला होता। यासंबंधीच्या वृत्तानुसार शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचे काही कार्यकर्ते पैसे घेऊन या बैठकीला आले होते। त्यांनी या बैठकीवर आक्षेप घेतल्यामुळे हा वाद झाल्याचा आरोप बैठकीच्या समन्वयकांनी केला आहे। भाजपनेच सर्वात आधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची माफी मागावी असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे। प्रफुल्ल पटेल एअर इंडिया विमानात लीज प्रकरणी संजय राऊतांनी हे विधान केलं आहे। तसेच कल्याणच्या जागेसाठी उद्या उमेदवार जाहीर करणार असल्याचे राऊतांनी सांगितलं। मला अजूनही वाटते की आंबेडकरांनी आमच्यासोबत यावे असे म्हटले आहे। वंचित अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेविषयी बोलताना राऊत म्हणाले की प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरू आहे। त्यांना आतापर्यंतच्या अनेक बैठकांना बोलवण्यातही आले होते। त्यांचे लोक बैठकीला उपस्थित होते हे सर्वांनी नोटीस केले आहे। तसंच संविधान वाचवण्याची जबाबदारी ही आम्हा सर्वांची आहे। त्यामुळे आंबेडकर यांची भूमिका भाजपला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मदत करणारी नसणार याची आम्हाला अपेक्षा आहे असे राऊत म्हणाले। तसेच आमची लढाई ही संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या विरोधात आहे। प्रकाश आंबेडकर जे काही बोलत आहेत त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही। आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र बसलो। आम्ही आता प्रकाश आंबेडकर यांना लोकसभेच्या 5 जागांचा प्रस्ताव दिला आहे। आता त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी निर्णय घ्यायचा आहे। आम्हाला आजही वाटते की आंबेडकर यांनी आमच्यासोबत यावे असे राऊत म्हणाले। सांगली लोकसभा मतदारसंघातून दिलेल्या उमेदवारीमुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाबाबत काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चांगलीच नाराजी पसरली आहे।
काँग्रेसचे नेते उघडपणे उद्धव ठाकरे गटावर टीका करत आहेत. मात्र ही सर्व शरद पवार यांची खेळी असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या पक्षाचे अस्तित्व नाही. ती जागा ते कधी लढलेही नाहीत. त्या जागेवर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तिढा कसा काय निर्माण होईल? मुळात हा तिढा निर्माण व्हावा म्हणून ही ठरवून खेळी केली असल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे. शरद पवार यांनी ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये भांडण लावले असल्याचं देखील ते म्हणाले. ही शरद पवारांची खेळी असून त्यांनी केलेल्या खेळीमध्ये उद्धव ठाकरे यांचा गट अडकला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सांगली लोकसभा मतदारसंघातून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ठाकरे या जागेसाठी आग्रही होते. मात्र काँग्रेस पक्षाने या मतदारसंघातील आपला दावा अद्याप सोडलेला नाही. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा असताना तो मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आला. त्या बदल्यात शिवसेनेला सांगली लोकसभा मतदारसंघ देण्यात यावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या गटाने केली होती. मात्र काँग्रेस पक्षातील स्थानिक पदाधिकारी तसेच राज्य पदाधिकारी देखील या मागणीसाठी मान्य नव्हते. याविषयी दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये चर्चा सुरू असताना देखील उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते उद्धव ठाकरे यांच्यावर जाहीरपणे टीका करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये चांगलाच तणाव निर्माण झाला आहे. या तणावाचे मुख्य कारण हे शरद पवार असल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी स्पष्ट शब्दात नकार दिलाय. आपल्या प्रकृतीच्या कारणामुळे आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे त्यांनी शरद पवार यांना कळवलं आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी विजय मिळवला होता. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा पराभव केला होता. त्यामुळे यावेळी पुन्हा एकदा शरद पवार हे श्रीनिवास पाटील यांनाच उमेदवारी देतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शरद पवार कोणाला उमेदवार देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सातारा लोकसभा निवडणुकीत उमेदवारी कोणाला द्यायची हा पेच शरद पवार यांच्यासमोर निर्माण झाला आहे. श्रीनिवास पाटील यांनीच पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे अशी मागणी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली होती. पाटील यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे याच मतदारसंघातून सारंग पाटील, बाळासाहेब पाटील, सुनील माने, सत्यजित सिंह पाटणकर यांच्या नावावर देखील चर्चा सुरू आहे. या संदर्भात आढावा घेण्यासाठी शरद पवार स्वतः साताऱ्यामध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे सातारा लोकसभा उमेदवारीबाबत निर्णय आज अंतिम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप विकासासाठी नव्हे तर शरद पवार यांना संपवण्यासाठी महाराष्ट्राच्या मैदानात उतरल्याची तिखट टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. भाजपला विकासाचे कोणतेही देणेघेणे नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. लोकसभा निवडणुकीच्या मुद्द्यांवरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापलं आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक पक्षांकडून एकमेकांवर शाब्दिक चिखलफेकही जोमाने सुरू झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपवर टीकेची झोड उठवली. भाजप शरद पवार यांना राजकारणातून संपवण्यासाठी मैदानात उतरली आहे. भाजपला महाराष्ट्रात कोणताही विकास करायचा नाही. त्यांची भ्रष्टाचाराच्या विरोधात जाण्याची इच्छाही नाही. भाजपला बेरोजगारी विरोधात लढा द्यायचा नाही किंवा महागाईही कमी करायची नाही. भाजप केवळ सुडाचे राजकारण करत आहे. जो कोणी नेता महाराष्ट्राची आणबाण शान दिल्लीत गाजवतो त्याला राजकारणातून संपवायचे अशी कबुली भाजपनेच दिली आहे असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. भाजपने नवनीत राणा यांना अमरावतीतून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीला प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी कडाडून विरोध केला आहे. तसेच अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचे बच्चू कडू यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या या भूमिकेचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी स्वागत केले. तसेच आता त्यांनी आपली तलवार म्यान करू नये असा सल्लाही दिला आहे. एका पोस्टच्या माध्यमातून त्यांना भूमिका कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात रोहित पवार म्हणाले की बाबासाहेबांचं संविधान आणि छत्रपतींचा स्वाभिमान या देशात जिवंत राहायला हवा. यासाठी आजची ही लढाई आहे. ही निवडणूक नसून लढाई म्हणून आम्ही स्वीकारू. बच्चू कडू साहेबांची ही भूमिका सर्वसामान्य जनतेची भावना बोलून दाखवणारी आहे. देशभरात निवडणूक ही आता निवडणूक राहिलेली नाही तर जनतेची लढाई झालेली आहे आणि जेव्हा जनताच निवडणूक हातात घेते तेव्हा काय निकाल येतो ते कसबा पोटनिवडणुकीत आपण बघितलंय. तसाच निकाल 4 जूनलाही येईल यात काही शंका नाही असे रोहित पवार म्हणाले.